श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र नवरात्र सुरू आहे आणि आज आहे चैत्र नवरात्रातील पंचमी. तर चैत्र पंचमी हा खूप विशेष असा दिवस आहे. या दिवशी बघा आपण काही उपाय करत असतो. चैत्र नवरात्रामध्ये काही उपाय सेवा करत असतो आपण. त्याचप्रमाणे आज आहे चैत्र पंचमी आणि या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलाच्या जिभेवर हा एक शब्द लिहायचा आहे, जेणेकरून तुमच्या मुलांची प्रगती होईल. प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आपलं मूल हे बघा कुठल्याही क्षेत्रात हे यशस्वी व्हावं. त्याचबरोबर ते सर्वात बघा सगळ्या परीक्षांमध्ये ते उत्तीर्ण व्हावं. ते जिथे कुठे बघा जॉब करत असेल किंवा शिक्षण घेत असेल तर सगळ्यात पुढे अग्रेसर असावं असं हे प्रत्येक आईवडिलांचं वाटत असतं. तर त्याचसाठी बघा ही चैत्र नवरात्रीमधील ही चैत्र पंचमी आहे. या दिवशी हा उपाय प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे. तर जिभेवर कुठला शब्द लिहायचा आहे, कसा लिहायचा आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आधी सांगितल्याप्रमाणे आज आहे चैत्र पंचमी आणि आज प्रत्येक आईनं आपल्या मुलाच्या जिभेवर हा एक शब्द लिहायचा आहे. चैत्र पंचमी म्हणजे चैत्र नवरात्रातील हा दिवस. या चैत्र नवरात्रीत आपण काही उपाय करत असतो, सेवा करत असतो. माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर राहावा यासाठी आपण सेवा करत असतो. त्याचप्रमाणे चैत्र पंचमीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हा उपाय प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा करायचा आहे. तर काय करायचं आहे बघा. सर्वात प्रथम तुम्ही दर्भाची काडी जी आहे ती घ्यायची आहे. आता दर्भाची काडी नसेल तर अगदी तुम्ही तुळशीची काडी घेतली तरी चालेल, किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही सोन्याची काडी जी आहे ते अगदी बघा तुमची सोन्याची काडी नसेल तर तुमची इयरिंग आहे ती स्वच्छ बघा धुवून घ्यायची आहे आणि ती मधात बुडवून तुम्हाला मुलाच्या जिभेवर ऐम हा शब्द लिहायचा आहे. आता ऐम हा शब्द बघा माता सरस्वतीचा हा बीज मंत्र आहे आणि हा लिहिल्यामुळं तुमच्या मुलांच्या बुद्धीचा विकास होणार आहे. माता सरस्वतीचा हा बीजमंत्र आहे, त्यामुळे बुद्धीचा विकास झाल्यामुळं बघा तुमचं मूल जे काही अभ्यास करत आहे ते त्याच्या लक्षात राहण्यासाठी खूप फायदा होणार आहे. तर बघा लिहिताना मात्र एक लक्षात घ्यायचं आहे, दर्भाची काडी मधात बुडवल्यानंतर फक्त तुम्हाला एकदाच हा शब्द लिहायचा आहे. ऐम हा शब्द लिहायचा आहे. बघा पुन्हा पुन्हा त्याला गिरवायचं नाही, एकदाच लिहायचं आहे. आणि बघा याचप्रमाणे अगदी तुम्ही दर महिन्याच्या पंचमीला जरी हा उपाय करता आला ना तर अतिशय उत्तम. मी तर म्हणेन दर पंचमीला करा आणि अनुभव घेऊन बघा. आणि त्यानंतर काहीच नाही, मूल मग तुमचं लहान असो किंवा मोठं असो, अगदी बघा जॉब जरी करत असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. आणि त्यानंतर ती मध जी आहे ती मुलांनी खाऊन घ्यायची आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर बघा दर्भाची काडी नसेल किंवा अगदी सोन्याची देखील काडी नसेल तर काहीच नाही, तुमचं मधलं जे बोट आहे ते स्वच्छ धुवा, पुसा आणि त्यानंतर ते मधात बुडवून त्याने तुम्ही लिहिलं मुलाच्या जिभेवर, मुलगा असो किंवा मुलगी असेल तरी तुम्ही लिहू शकता. तर हा अगदी साधा सोपा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे, प्रत्येक आईनं करायचा आहे. आता बघा आईला जर मासिक पाळी आली असेल तर आई करू शकणार नाही, तर त्याऐवजी मोठी बहीण असेल, आजी असेल किंवा काकी असेल त्यांनी केलं तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी ही चैत्र पंचमीच्या दिवशी हा आवर्जून उपाय करा. मुलांमध्ये बघा प्रगती झाल्याची नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.